एका राजकीय हत्येनं सोलापूर शहर चांगलंच हादरलंय। उमेदवारी माघारीवर झालेल्या भाजपच्या 2 गटातील वादामध्ये मध्यस्थीसाठी अर्थात हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाली आहे। मनसे युवा सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आज बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। त्यावेळी सरवदेंच्या मुलांचा टाहो हा अंगावर काटा आणणारा होता। या हत्येच्या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक आवाहन देखील केलंय। पाहूयात। हा आर्त टाहो आहे बाळासाहेब सरवदे यांच्या लेकरांचा। सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या राजकारणात एका मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाली आहे। भाजपच्या 2 गटातील वाद मिटवायला गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांनाच बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यात त्यांचा मृत्यू झालाय। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आज सरवदे कुटुंबियांना भेटण्यासाठी आले। तेव्हा बाळासाहेब सरवदे यांची पत्नी आणि 2 चिमुकल्या मुलींचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता। त्यांचं सांत्वन करताना अमित ठाकरेही भावुक झाले होते। कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला। मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस प्रचार सोडून सरवदे कुटुंबियांची भेट घ्यावी, तेव्हाच त्यांना कळेल की राजकारण कुठे नेऊन ठेवलंय ते। अशा शब्दात अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय। माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या। तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील। आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे। ही कुठची परिस्थिती आहे? एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात। कशासाठी? निवडणुकीसाठी। सरवदे यांच्या कुटुंबियांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। रेखा सरवदे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता। त्यातून भाजपच्या 2 गटात मोठा वाद झाला आणि त्यातच बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली। किरण देशमुख यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं झालं आणि म्हणूनच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी बाळासाहेब सरवदेंच्या पत्नीनं केली आहे। माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना मोका लागला पाहिजे। 2 माझी लेकरं आहेत, माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजेलच। मी बोलते माझी मिलाकी त्यांच्या माणसाला माझ्या पप्पाला मानून टाकलं, तोल्यात मिरचीचं माने मारलं। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार नरसई आडाम मास्तर यांनीही या प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। फॉर्म विड्रॉ करण्याचं प्रेशर होतं आणि फॉर्म विड्रॉ करायचा नव्हता, पण जसं मी तुम्हाला सांगितलं, कारण फरफटत लोकांना आणत होते, फरफटत त्यांच्या मर्जीच्या विरोधात फरफटत आणून दबाव आणि पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात कुरूप खेळ त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं हे वादावाद झाला आणि शेवटी बिनविरोध होण्यासाठी कोणाचा तरी जीव घेण्यात आला, मर्डर करण्यात। या राजकीय खुनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, म्हणून पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याचं राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा। त्याचप्रमाणे विजयकुमार देशमुख जे आमदार आहेत त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं, कारण आज आम्ही बघतो 60-62 वर्ष झालेलं आहे की अशा पद्धतीनं बिनविरोध करण्याकरता वाटेल त्यांचे मुडदे पाडणार, मनाला येईल तशा नोटा वाटणार, पाहिजे त्याला दारू वाटणार, पाहिजे त्याला जेवण देणार। लोकशाही आहे कुठं? सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक 2 मध्ये
अर्ज माघारीवरून भाजपच्या 2 गटात शुक्रवारी मोठा वाद झाला. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे समर्थकांमध्ये मोठा वाद झाला. याच वादात भाजपच्या शंकर शिंदे यांचं कार्यालय सुद्धा फोडण्यात आलं. वाद मिटवण्यासाठी मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण शंकर शिंदे यांच्या लोकांनी बाळासाहेब सरवदेलाच बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज अमित ठाकरे यांनी सरवदे यांच्या परिवाराची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी सरवदे यांच्या पत्नी आणि मुलांचा तो आक्रोश आणि अवस्था मन सुन्न करणारी होती. त्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेतृत्वानं आपण राजकारण कुठे घेऊन जातोय याचा विचार करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.